नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आणि मी कालचं शर्ट आणि पॅन्ट घातलंय कारण तो काही जास्त मळलेला नव्हता आणि मी तसं पण एक शर्ट पॅन्ट मी 2-3 वेळेस तरी घालतोच. मला जायचं होतं आज पुण्याला, मग काय लगेच पावल्यात्र करत निघालो बस स्टँडच्या दिशेने. तसं पण आपण दिवसभरात 3 ते 4 किलोमीटर पायी चाललंच पाहिजे आणि मला पायी चालायला पहिल्यापासूनच आवडतो. तर चला आता मी पटापट बस स्टँडला जातो. तिथे जाऊन मला पुण्याची बस पण पकडायची आहे. बस स्टँडला गेल्या पहिले तिकीट काढून घेतलं, त्यानंतर पटकन जाऊन सीटावर बसून राहिलो. आज नशीब की बसायला सीट भेटले, नाही तर नेहमी उभं राहूनच जावं लागतं ना. आज मी जाणार आहे महामंडलच्या बसनं, म्हणजेच लाल परीने. आणि कंडक्टर मामा गर्दीतून गाडी तर अशी चालवत होते ना, कधी या साईडने तर कधी त्या साईडने. आणि ट्रॅफिक तर एवढी ना, बस 1 मिनिट चालते 5 मिनिटं उभी राहते. त्यानंतर मी नाशिक फाट्याला उतरून घेतलं, कारण इथून पुढचा प्रवास माझा मेट्रोने राहणार. तर चला मी लवकर मेट्रो स्टेशनला जातो. मी मेट्रोचं तिकीट काढून घेतलं, त्यानंतर प्लॅटफॉर्म कडे निघालो. मला जायचं प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती. मी प्लॅटफॉर्मवर जात नाही तर मेट्रो पण आली होती. त्या मेट्रोवाली काकांनी तर मेट्रो डायरेक्ट माझ्या समोरच आणून उभी केली. नंतर मी मंडईला उतरलो, लगेच चालणाऱ्या शिड्यावर उभा राहून मी वरती निघालो, कारण मंडईचं स्टेशन अंडरग्राउंड आहे आणि नेहमी सारखी आज पण मेट्रो मध्ये खूप गर्दी होती, म्हणून शूट काही घेता आला नाही. आणि लिफ्ट मध्ये गर्दी असल्यामुळे आज पायऱ्यांनी चालत जावं लागणार आहे. त्यामध्ये जड बॅग, बापरे. आणि पायऱ्या पण लय मोठ्या, निस्त्या गोल गोल राऊंड आहे. तर चला आता मी पटापट बाहेर जातो आणि मेट्रो स्टेशनच्या बाहेर येऊन बघतो तर काय निस्ती गर्दीच गर्दी. आणि गाड्या तर एवढ्या चलने को भी जागा नाही रे बाबा. मी पावल्यात्र करत रूमवर जातो, तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या आणि हा लाईक आणि कमेंट पण करून टाका. मग मी आत्ताच रूमवर आले, नेहमी सारख्या वेळेस पण सगळी घाण आहे, सगळीकडे धूळ नसते. आता मला सगळं परत आवरावं लागेल, पण झोप तर एवढी येते, पण काय करणार, पहिले आवरावं लागेल, नंतर थोडंसं जेव, नंतर डायरेक्ट झोपून घेऊ. तर आता मी पलंग आणि खिडकी एकदम व्यवस्थित पुसून घेतलं, त्यानंतर बेडवरती बेडशीट टाकून घेतलं आणि बॅगीतले जेवढे पण कपडे सगळे बास्केटमध्ये काढून व्यवस्थित ठेवून दिले. आणि आता मला खूप जास्त झोप येते, तर मी आता डायरेक्ट झोपून राहतो. तर आजचा व्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये.